अंदाज आला एवढे कुठे ठेवाल पोता भरला असेल. मॅच ऑन गेम इज ऑन. सामन्याला होईल सुरुवात. जिथे स्ट्राइक एंड वरती अतुल आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती रजत, तर गोलंदाजी या गावदेवी बोरगाव या संघाकडून मनोज. पहिलाच गोलंदाज 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. ओ फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावला. फिल्डर तैनात आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ या ठिकाणी 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे पोहोचला. तो 2 या आकड्यावरती 2 धावा धाव फलकावरती. सुरुवात चांगली, अगदी 2 धावा मिळाल्यात. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्टली सुपर 3 मध्ये जाईल आणि त्यानंतर मग 3 संघांदरम्यान चिठ्ठी होईल. मग एकाला बायस आणि दोघांच्या दरम्यान एक सेमीफायनल. आडवा पाटणा मारण्याचा प्रयत्न अतुल पाटील साठी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लेंथ. या लेंथ वरती गोलंदाजी जर झाली तर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळू शकतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती. मनोज हा गोलंदाज. या बॉल वरती पंच नो बॉलचा इशारा देतील. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. तिथे रन्स मिळतील त्या 2+1 अशा 3 रन चेंडू वरती. आणि पुढचा बॉल आता फ्रीट असेल. पंचांचा हेलिकॉप्टर पहा मैदानात फिरलाय. आता फ्रीटचा बॉल असेल, सुवर्ण संधी असेल ती फलंदाज अतुल पाटील या फलंदाजासाठी. तशी सामने सुरू झालेत असं वाटतंय. सुवर्ण संधी. फ्रीटचा बॉल. गोलंदाज मनोज. ओ चांगला फटका. ऑन साइडला तडाखा पाहायला मिळालाय. गॅप मधून एक टप्पा अखेरीस ओव्हर दी रोप. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. मिळेल हा प्रेक्षक आहेत. चांगला निर्णय त्यांनी दिला. चौकार दिला. रोहित पाटील टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत. 4 धावा. गाडीवर बसलाय तो वरती हात करतोय. चौकार आहे. 4 धावा. ओके 4 धावा. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात अतुल पाटील या खेळाडूंना मात्र करून दिल्या. ओव्हर द विकेट ना मनोज. गोलंदाजीच्या रनअप मध्ये थोडी चुकी पाहायला मिळाली. पुनश्च हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल मनोज. गोलंदाजीच्या रनअप मध्ये ज्यावेळेला चुकी होत असते त्यावेळेला गोलंदाज पुनश्च रनअप घेऊन गोलंदाजीच्या मार्ग वरती येत असतो. ओव्हर द विकेट ना मनोजचा हा बॉल. इथून मात्र बाटची कट. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा 440 ओव्हरचा झटका लागलाय कैरी टीमला. अतुल पाटील बॅक टू द डगआउट. तुलची नवीन फलंदाज रॉयल या ठिकाणी मैदानात. 4 बॉल झालेत, माफ करा. 2 बॉल अजून बाकी आहेत. एक नो बॉल होता. पहिला चेंडू खेळण्यासाठी रॉयल या ठिकाणी तयार आहे. पहिलाच बॉल क्लासिकल. व्हॉट अ स्ट्रोक.
काय फटका मारलाय, नजाकत भरा फटका. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे, पहिल्याच बॉल वरती चौकार. वॉट स्ट्रोक, काय फटका मारला, नजाकत भरा फटका. 13 धावा धाव फलक्यावरती. तेरा धावा या धाव फलक्यावरती. शेवटचा चेंडू मात्र इथून बाकी आहे. तयार आहे गोलंदाज. ओ आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज बाद. कुंदन पाटील मैदानात. कुंदन आणि रजत ही सध्याच्या स्थितीला जोडी सिद्धू 11 कैरी टीमची मैदानात आहे. 13 धावा धाव फलकावरती. टार्गेट सेट करणारे षटक असेल. आकाश हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेट न यावेळेस सज्ज. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. सुपर 3 मध्ये जाण्याची ही लढत आहे. कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल. स्पीडअप घ्या. 6 चेंडू शेवटच्या स्लॉग ओव्हरचा हाणामारीचे षटक मात्र इथून बाकी आहे. चांगली टोटल 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. 6 चेंडू अजून बाकी आहेत. राऊंड द विकेट ना पहिलेच बॉल. गोलंदाज तयार आहे. फुल टॉस होता ऑन साइडला. फटका रजत साठी. सिंगल दुसरीचा प्रयत्न नाही आहे. शेवटला नकार दिलाय. कुंदन आता स्ट्राइक एंड वरती उजव्या हाताचा खेळाडू असेल. फिल्डिंग थोडी चेंज. डावखुऱ्याचा फलंदाज ज्यावेळेला स्ट्राइक एंड वरती होता फिल्डिंग अगदी ऑन साइडला होती. आता फिल्डिंग थोडीशी बदलवण्यात येते. 14 झाल्या धावा धाव फलकावरती. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. लॉंग ऑनला फिल्डर. लॉंग ऑफला. त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर. अगदी आपण डीप स्क्वेअर लेगला देखील पाहतोय. कुंदन पाटील. अक्काचा हा चेंडू ओव्हर द विकेट ना. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवंय ते बॉल मिस टायमिंग झालेत. विकेटची संधी आहे. फलंदाज बाद. तिसरा खेळाडू कैरी टीमचा परतलाय माघारी. थँक्यू डीजे. या स्पर्धेचा थीम सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलाय. गणेश नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर द विकेट ना आकाश तयार आहे. कितीचा टार्गेट उभा राहील. आकाश चांगली गोलंदाजी मात्र आपल्या टीम साठी करतोय. ओव्हर द विकेट.
फुल्लर लेनचा फुल टॉस होता, कनेक्शन चांगलं नाही या. विकेट आणखीन एक मिळेल. फलंदाज बाद. सलग 2 धक्के कैरी टीमला. चौदा धावा लागल्यात. या षटकामध्ये थोडी खराब कामगिरी कैरी टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलगचे 2 विकेट. नवीन फलंदाज प्रतीक आता इनॅट नंबर 5 वरती मैदानात आहे. पहिलाच बॉल. फटका चांगला. दिशा दाखवली जाते. कवा आणि पॉइंटच्या मधून गॅप मधून बॉल सीमा पार जाईल. मिळेल हा मस्ट निडेड चौकार. अगदी फायटिंग टोटल तर उभी राहिली आहे. 2 बॉल अजूनही इथून शिल्लक आहेत. 2 बॉल वरती एकाच मोठ्या फटक्याची अपेक्षा कैरी टीमच्या खेळाडूंना असेल. लो फुल टॉस होता. परत एकदा सरळ शेप मध्ये हा फटका लॉंग ऑफ कडे. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या वेगाने धावून कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. रजत पोस्टलाय की बाद. फलंदाज बाद. दुसरे 2 धाव मिळाल्यात. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. नरेंद्र पाटील नवीन फलंदाज आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात आलेत. शेवटच्या बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला, 25-26 धावांची जर टोटल उभी राहिली, तर एवढ्या धावा डिपेंड करण्याची क्षमता असलेली लाईनअप, गोलंदाजीचा लाईनअप कैरी टीमचा जरूर आहे. शेवटचा बॉल आहे. चला लगेच मॅच स्टार्ट करा. आकाश या गोलंदाजाचा. दुसरा गोलंदाज आकाश. गावदेवी बोरगाव या टीम कडून आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. जर डॉट आला तर 21 पाहिजे असतील. षटकार आला तर 27, चौकार आला तर 25, डबल आला तर 23. किती धावा होती? चला स्पीडअप करा. बराच टाइमपास केला जातो. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू. नरेंद्र पाटील एक अनुभवी फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहेत. खोदून काढलाय. चांगला फटका. सरळ आकारात हा फटका एक्झिक्यूट केलाय. 2 रन्स मिळाल्यात आणि तिसरीचा प्रयत्न कदाचित होणार नाही. 2च धावा. 2 षटकांचा खेळ पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवण्यात आल्यात. तर 22 इथून मात्र विजयासाठी गावदेवी बोरगाव या टीमला 23 धावा संख्येची गरज.
चला मॅच स्टार्ट करायच्या. 12 बॉल आणि 23 ची गरज ती गावदेवी बोरगाव या संघाला आहे. इथून जो संघ जिंकेल तो थेट जाईल सुपर 3 ला आणि मग एक चमचमती ट्रॉफी त्यांना डेफिनेटली मिळेल. कोणता संघ असेल तो? दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघानं 2-2 संघाला पराभूत केलाय आणि दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. दोन्ही संघाचा प्रवास चांगला राहिला. चला 2 कॅप्टन टेंबरी आणि सावरोली आपण रेडी राहा आणि मग यातून जो संघ जिंकेल त्यांची एक चिठ्ठी होईल. चिठ्ठीत ज्याला बाई मिळेल तो फायनलला जाईल आणि दोघांचे प्ले असेल त्यांची मग सेमी फायनल होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज. ही ओपनिंग ब्लास्टर मैदानात आणि यानंतरच्या मॅचच्या 1-1 ओव्हरच्या राहतील. याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची, तिन्ही टीमनं नोंद घ्यायची. ओके सर. पहिला गोलंदाज पंकज, लेफ्ट आर्म गोलंदाज. डावखुराचा जो एक शैलीदार आणि वेगवान गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय पंकजला. आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज तो मनोज. मॅच ऑन. 12 बॉल आणि विजयासाठी गरज होती 23 ची. कोणता संघ जाईल सुपर 3 ला त्याची ही लढाई. पहिलाच बॉल होता लो फुल टॉस हवेत होता. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाईल. कुंदन पाटील त्या ठिकाणी तैनात आहेत. मिळेल एक सिंगल. सिंगलनं अकाउंट खातं ओपन झालं बोरगाव या संघाचं. लागली ती धाव फलकावरती 1 धाव. 11 चेंडू आणि 22 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आता सूरज आहे. विस्फोटक खेळाडू बोरगाव टीमचा आता मैदानावरती आहे. विदाउट पॉवर प्लेचे षटक. पॉवर प्ले नाही आहे. सुरुवातीपासून 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपण तैनात पाहतोय. हा चेंडू पहिलाच बॉल लॉफ्ट. इट्स अ बिग. नरेंद्र पाटील यांच्या डोक्यावरून ठोकला हा षटकार. सुरुवात चांगली. लॉफ्टेड फटका आणि मग आला षटकार. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न हवंय त्या मिस्टामिंग. झेलची संधी. सेकंड अटेम्प्टला झेल केलाय कॅरी. मोठा धक्का दिला जातोय. फलंदाज सूरज या बॉलवरती झाला बाद. अभि नवीन फलंदाज मैदानावरती. आकाश टी शर्ट व नाव अभि. आकाश मैदानावरती गेला. आता 7 धाव संख्या. सुरुवात चांगली करून दिली होती फलंदाज सूरजनं. तदनंतर मात्र तो बाद झाला.
ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न चांगल्या लेंथ वरती अगदी वेगानं बीट केलाय त्या फलंदाज आकाशला. निर्धाव चेंडूची होईल सांगता. 4 चेंडू नंतर धावा लागल्या धाव फलकावरती. त्या 7 जिथे पाठलाग करायचा तो 23 या धावा संख्येचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पंकज एक वेगवान शैलीदार गोलंदाज. स्विच हिटचा फटका होता पहिल्याच बॉल वरती. दुसऱ्या बॉल वरती अटेम्प्ट परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क कदाचित नसल्या कारणाने पंचांनी मात्र ती अपील फेटाळून लावली. निर्धाव चेंडू षटकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक काय असतं दाखवत असताना पंकज ओंबलेची गोलंदाजी आपण पाहतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव संख्येची गरज. टफ फाईट बिग बॅटल एक मोठी लढत पाहायला मिळेल. काटेकी टक्कर होईल यात तीळ मात्र शंका नाही. अतुल थोडा नाराज आहे. त्याला देखील या मॅचची अहमियत माहिती आहे. जिंकला तर ट्रॉफी मिळेल. सुपर 3 मध्ये दाखल होण्याची लढाई आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू दांडी गुल अगदी थोडा शफल झाला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दांडी गुल झाली. फलंदाज बाद झालाय आकाश. लिव करण्याचा प्रयत्न होता. अगदी आकाशला देखील वाटलं नसेल की बॉल स्टंप वरती जाऊन आदलेल. तिथून मात्र सोडला होता बॉल अशा भूत नजरेनं. बॉल मात्र स्टंप वरती लागला आणि फलंदाज मात्र बाद झाला. 6 चेंडू आणि 16 या धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती येईल प्रत्येकाला मॅच वाचवण्यासाठी आता 16 धावा वाचवायच्यात. त्या प्रतीक मोरेला स्ट्राइक एंड वरती फलंदाज मनोज अजूनही मैदानात एक विस्फोटक खेळाडू बोरगाव टीमचा सलामीला आलाय. जास्त चेंडू त्याच्या वाटेला आले नाहीयेत परंतु आता स्ट्राइक एंड वरती खेळेल. 6 बॉल आणि 16 ची गरज आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती रमेशला आपण पाहतोय. 6 बॉल 16 अर्थातच एखाद 2 मोठे फटके पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या बोरगाव या संघाला. परंतु जर मनोजची विकेट मिळवली प्रतीकनं तर मात्र या मॅच मध्ये कैरे संघ पुनश्च येऊ शकतो या फ्रंट फूट वरती. पहिलाच बॉल पडून झडून काय फटका मारला. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे आगला वेगळा टान्सनं हा आगला वेगळा एक्झिक्यूट केलेला फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. फलंदाज मनोजच्या बॅट मधून हा पहिल्याच बॉल तोपर्यंत बोरगाव टीम मात्र या मॅच मध्ये थोडी पुढे असेल. परंतु जर मनोजची विकेट मिळवली तर मात्र कैरे संघ पुणे या मॅच मध्ये पुढे येऊ शकतो. 5 बॉल 12 ची गरज. ओव्हर द विकेट ना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. थोडा प्रेशर दबाव गोलंदाज प्रतीक वरती वाढला असेल परंतु प्रेशर दबावात कशी गोलंदाजी होईल आणि कशी गोलंदाजी करायची या प्रतीक मोरेला चांगलं ठाऊक आहे. ओव्हर द विकेट ना हा चेंडू स्विच हिट पहिलेच मन बनवलं होतं की हा फटका एक्झिक्यूट स्विच हिटचा करायचा परंतु डायरेक्टली आपण पाहतोय की चेंडू मात्र चांगल्या रीत्या डिलिव्हर केला प्रतीकनं आणि निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 ची गरज आहे.
या मॅच मध्ये हिरो बनण्याची चान्स आली आहे मनोजला. हिरो बनण्याची चान्स आता प्रतीकला देखील आहे. समोरच्या आकारात विषेप मध्ये मारण्याचा प्रयत्न, सिंगल डबलचा प्रयत्न झाला आणि डबल धाव ही सहजरित्या कंप्लीट. तिसरी रन देखील कंप्लीट. चौथी धाव देखील कंप्लीट. काय घडलंय मैदानात? खराब फिल्डिंग, रॉयलने केलेला थ्रो, अतुलचा न मिळालेला बॅकअप आणि त्यानंतर अतुलने देखील जो थ्रो केला आणि थ्रो धरण्यासाठी देखील कोणता खेळाडू बॅकअपला नव्हता. 4 धावा मिळतील आणि आता उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 4 धावा या आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्यांदा कंप्लीट झाल्या धावून. 4 धावा दुसऱ्यांदा कंप्लीट. 4 धावा धावण्यासाठी देखील भरपूर स्टॅमिना पाहिजे तुमचा. स्ट्राइक एंड वरती पुनश्च मनोज आलाय. 3 चेंडू 8, एक मोठा फटका, एक विकेट. दोन्ही टीमला हा फटका चांगला आहे. प्रतीकला चकवून बॉल लॉंग ऑफ कडे. थोडीशी खराब फिल्डिंग सागर यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 6 ची गरज. चेंडू उचलताना फेकताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 बॉल आणि इथून 6 ची गरज आहे. चला मैदानात पाणी घेऊन जा, कारण 6 धावा 2 बॉल वरती धावून कंप्लीट केल्या. दम देखील लागला असेल, त्यामुळं मैदानात पाणी घेऊन जा एक कोणतरी खेळाडू. हाय व्होल्टेज मॅच, काटेकी टक्कर पाहायला मिळाली आज. अर्थातच डे नाईटच्या टुर्नामेंट मध्ये सगळ्याच मॅच अगदी काटेकी टक्कर झाल्यात आणि खास करून कैरे संघाच्या तर लाजवाब मॅच झाल्यात. अगदी आता आठवते आपल्याला मॅच, चावणे विरुद्ध मॅच होती. 6 बॉल 5 पाहिजे होत्या आणि तो सामना रॉयल पाटीलला मात्र डिफेंड केला होता. चला 2 चेंडू आणि 6. रोमांचक मॅच. प्रेक्षकांना जसा सामना हवा असतो तसा सामना आपल्या भेटीला आलाय. मैत्री चषक 2025 डे नाईटची टुर्नामेंट. 3 भव्य दिव्य ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी कूलर आणि उत्कृष्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स शूज. चांगलं नियोजन, परफेक्ट आयोजन या ठिकाणी माझगाव आणि वारद ग्रामस्थांच्या वतीनं आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. 2 बॉल 6 ची गरज. काय घडेल? कोणता संघ सुपर 3 ला जाईल आणि कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल हे ठरवणारे हे 2 बॉल. 5वा चेंडू लीव केलाय, सोडून दिलाय बॉलला. अजून मॅच मध्ये ट्विस्ट येणं बाकी आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 2 चेंडू आणि आता 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू या मॅच मध्ये इम्पॉर्टंट चेंडू आहे. या बॉल वरती जर डॉट आला तर शेवटच्या बॉल वरती मोठाच फटका मारावा लागेल, कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 5. हा चेंडू देखील पंचांनी वाईड बॉल घोषित केला आणि त्यानंतर तिसरे पंचांची मागणी वाईट साठी ना, वाईट साठी तिसरे पंच. चला वाईड बॉल आहे. पंचांनी क्लिअर केलंय की हा वाईड आहे. तिसरे पंच आमचे तटस्थ आहेत. ऑफिशियल 3 पंच आहेत. 2 चेंडू आणि आता 4 ची गरज आहे. चला थोडं आतमध्ये या. बोरगाव टीम लाईनच्या थोड्या आतमध्ये थांबा. आपण डगआउट मध्ये येऊन बसा. 2 बॉल 4. 2 वाईड बॉल. थोडं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर दोन्ही चेंडू या वाईड आलेत. मॅच मध्ये रोमांच मात्र कायम आहे. 2 बॉल आणि 4. कोणता संघ सुपर 3 ला? हा चेंडू पडू झडू मारण्याचा प्रयत्न आणि मी तर म्हणतोय की अशा वेळेस यश हा फटका थोडा चुकीचा.
कारण प्रेशरची मॅच आहे. या बॉलवरती जरी तुम्ही 2 धावा काढल्या असत्या तरी शेवटला 2 धावा आल्या असत्या. आणि मैदान भरपूर मोठं आहे मालकर सर. मैदानावरती बॉल जरी तुम्ही ड्राईव्ह केला तरी सहजरित्या आणि अंडर प्रेशरच्या मॅच मध्ये जोपर्यंत फिल्डर बॉलला उचलतो फेकतो त्या अगोदर 2 धावा या सहजरित्या कंप्लीट होत असतात. परंतु माझ्या मध्ये थोडासा फटका चुकीचा होता. परंतु फलंदाज असे फटके मारत असतो. आणि अगदी आजच्या रात्री झालेली मॅच आहे प्रवीण चावण्याचा. काहीतरी 11 बॉलवरती 7 पाहिजे होत्या. 2 धावांना नकार दिला. धावा घेतल्या नव्हत्या. मोठा फटका पाहिजे होता आणि शेवटला त्याच धावा डोकेदुखी ठरल्या आणि तो सामना चावणे संघाला मात्र गमावावा लागला होता कैरी टीमच्या अगेन्स्ट. म्हणजे धावांना महत्व दिलं पाहिजे. क्रिकेटला एक धावाला महत्व आहे. अर्थातच सिंगल डबल धावा देखील क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 4 ची गरज आहे. सावरोली संघ पोहोचलाय. टेंबरी संघ पोहोचलाय. त्यांना फाईट देण्यासाठी कोणता संघ येईल, कोणता संघ मैत्री चषकाच्या सुपर 3 मध्ये दाखल होईल ते सांगणारा हा शेवटचा बॉल. टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्यासाठी. 1 बॉल आणि आता गरज ती 4 धाव संख्येची. प्रेशर जाणवतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रतीक मोरे हा गोलंदाजा चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु जे 5 चेंडू चांगले फेकलेत तसा शेवटचा बॉल टाकण्याची गरज आहे. अन्यथा मग शेवटचा जर खराब पडला तर 5ही चांगले फेकलेले चेंडू मात्र त्या फुल्लर लेनचा फुलटॉस होता आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. इट्स अ 4. इट्स अ चौकार आला 4 धावांसाठी. आणि सावरोली तिन्ही संघाच्या संघटकाला विनंती असेल चिठ्ठ्या उडवल्या जातील. या चिठ्ठ्यांसाठी आपण कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. चला बोरगाव टीम आपण आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. 2 मॅच आहेत अजून 2 मॅच आणि 2 मॅच आता 1-1 ओव्हरच्या असतील दोन्ही संघ. याची नोंद घ्या. तिन्ही संघांनी बोरगाव टीम बोरगाव आणि सावरोली आणि मग टेंबरी तिन्ही कॅप्टन या. बोरगाव टीमचा कर्णधार या लवकर. चला या आपले जे काय जसा सामना पुढचा स्टार्ट